नेपाळप्रमाणेच भारतामध्ये सुद्धा एका प्रदेशामध्ये जेनजी तरुणांनी हिंसक आंदोलन सुरू केलेले आहे। ते नेमके कोठे सुरू केले, का सुरू केले, याची पार्श्वभूमी काय, याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर बघा, जेनजी तरुणांनी आपल्या भारतातील जो लडाख केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणी नुकतंच हिंसक आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामध्ये पोलिसांच्या गाड्या जाळल्या गेलेल्या आहेत, राजकीय पक्षांचे कार्यालय जाळले गेलेले आहेत। या ठिकाणच्या जेनजी तरुणांची प्रमुख मागणी आहे, लडाख जो केंद्रशासित प्रदेश आहे याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, तसंच लडाखचा राज्यघटनेतील 6व्या अनुसूचीमध्ये सुद्धा समावेश करण्यात यावा ही मागणी। या मागणीसाठी तेथील सोनम वांगचुक हे मागच्या 15 दिवसापासून उपोषणाला बसले होते, त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी या जेनजी तरुणांनी हिंसक आंदोलन सुरू केलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्यावर 3 Idiots नावाचा चित्रपट आला होता, हे पण लक्षात ठेवा। आता लडाख बद्दल महत्वाची माहिती म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 ला जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन केलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश बनवले। याच्या अगोदर 5 ऑगस्ट 2019 ला तिथलं 370 कलम आणि कलम 35 हे रद्द केले गेलेले होते। आता लडाखची 6व्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी। या 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम। या 4 राज्यांमधला जो आदिवासी क्षेत्र आहे त्या आदिवासी क्षेत्राचा कारभार स्थानिक लोकांना बघण्याचा अधिकार ही 6वी अनुसूची देते। याच अनुसूचीमध्ये समावेश केला जावा लडाखचा, अशी सुद्धा दुसरी महत्वाची मागणी आहे। आता लडाख बद्दल माहिती असणं गरजेचं आहे। लडाखची 2019 पासून 2 संयुक्त राजधानी आहेत, एक आहे लेह आणि दुसरी आहे कारगिल। त्याच पद्धतीने लडाख सध्याचा भारतातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे, तसंच भारतातलं एकमेव शीत वाळवंट हे सुद्धा लडाख आहे, हे पण लक्षात ठेवा। केंद्रशासित प्रदेशाबद्दल सुद्धा काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्रशासित प्रदेशाची तरतूद भाग 8 मध्ये कलम 239 ते 242 मध्ये करण्यात आलेले। एकूण जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यापैकी 3 केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा आहेत, ते म्हणजे दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर। आणि 26 जानेवारी 2020 ला 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र झालेले आहेत, एक म्हणजे दादर नगर हवेली आणि दुसरा दीव दमन। हे लक्षात ठेवा, लडाख बद्दलच्या सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा। जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय आणि अंतिम टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे, सगळ्या सिलेबसची रिव्हिजन करायची, तर आपण महाराष्ट्र अकॅडमी ह्या आपल्या ऍपवर अंतिम रिव्हिजन बॅच किंवा फास्ट ट्रॅक बॅच ही लॉन्च केलेली। या बॅच मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन साठी संपूर्ण सिलेबस जो आहे तो शिकवला जाणार आहे। तर आत्ताच तुम्ही महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप प्ले स्टोअर वर जा आणि डाउनलोड करा।